आमले बी तसं वाटेल बायकोला बोलणार आज तुला बायकोला बोट ना बोलली सकाळी या सदी बहिणी मला बोलते नाही म्हणे बायको मला बायकोला पोटना बोलली म्हणजे तुम्हाला बी इज्जतदार बाय काय करतील आणि तुम्ही बी बायकोला पोटना म्हणतील मग मी शर बायकोना पोटना तुम्ही 4 जण का घोडीना पोटना केलं दोन समान बोल आम्ही येतला आमने मायना पोट नाही अरे मग तुम्ही तुमची मायना पोटनात का नाही मग तुमची माय बी तर कोणी तरी बायको होई ना कोणी कसाली होई मग आमने माय आमना बापनी बायको तुमची माय तुम्हाला बापली बायको बायकोला पोटना आणि निघा करेगा नाही बाई रे तू बाई आहे का दिसली बाई आहे नाही बाई ना उलटे फिटिंगने झाली चालेल तुला नवरा दिसत का भावरा कोण नवरा म्हणजे गरम पंचायत हा तू आहे काय मस्त करायचं मी आहे म्हणे हा तू उजान मला ऊस तोडून जायचं झालं तुला काय माहितीये का व दरवर्षी लोक पंढरपूरला पायी पायी चालले आखाडी तुला सांगतो ना मी दरवाजाला इज्जत जायचं अवकाश काय कुशी घ्या साला अवका उंदर पोटना नाही का तशी कुठं राम 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 बाई कोण आहे बाई मन माय ना अरे मन बायको आहे काका आहे तुम्ही बायको आहे हा आई मन बायको आहे मी 3 नवरा आहे आहे तुम्ही बायको तू ना मशीन मला पण सांगितलं म्हणे इंजन तू फिट करले चालते इंजिन मशीन पवार आहे तुम्ही बायको आई पण बायको आहे तू तुला नवरा ही नवरा जिवंत आहे का नाही नवरा मरी गया आज त्यांना दाव आहे तुला तिथून खावलं बोला तरी तुला सांगत मी आपलं घर म्हणजे जसं गरम पंचायत शिकता कोणी बी असलं कोणी बी घुसत अवघड मागली बाई ना पोरे ओ काका कोण बेटा पहिली चांगली माता हा कोणत्या चट्टूने पीठ खास झाला तो बरं मला काका म्हणणार तिला वहिनी म्हणणार काय हो गोरा पान पुतळा वैसी बात नहीं चाचा हा चाचा भाभी तो अच्छी है ना हा भाभी मला चाचा म्हणतील भाभी 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 देतील दादी अरे बायको दाबत आहे ना रे बारकोना जो तिला घेऊन दाबस पण तिने बळी दी थंडीने म्हणा घरी दाबत काय बायको दाबत नाही दाबात दादा काय बायको दाबत नाही इकडे काय आपल्या दाबाला काय रोज दिशी बाई ना गोरा पान पुतळा जाईल रोज कधी इकडे दाबाला रोज मागे आहे ना हो का मनासारखा देखणी आहे का बरं अच्छा बाई ना पायचा हात पुरे ना पायले पुरे आपण गंडोरे ना आता बाई ना उंदीरला जात काय झाला तू एक काम कर दरवर्षी लोक पंढरपूरला पायी पायी चालले तर माझी सुद्धा इच्छा झाली की यावर्षी पंढरपूरला पायी पायी जायचं कोण चला मी तू नाही मी माझ्या आई आणि वडील यांना सोबत घेतो आणि पंढरपूरला चाललोय हो दल्ला दली ठाकूरनी तुला माहितीये का अगं जैन आपल्याला 9 महिन्यामध्ये पोटात वागलं या काय आपल्या पंढरपूर जाऊ देवा वाटच मध्ये तुझा काय गो हा बोल बाई कोण आहे रे ही मन चुलती आहे ना चुलती आहे आज मागला कल्परी दिली हो पहिली बायली मी ऐकू बापरे होय के मग कसं काय रे भाऊ आया पहिली बाई लुगडं नाही भाऊ नाही आहे बोंगडी बोंगडी फिरायली माणूस तुला कसा राग येत एक चांगलं येऊन आपलं घर तिकडे बाय पहिली बायली मी ऐकू काय ते पहिली मावली स्वभाव होता काय बाबूला सभा होता तिने राजबा कसं होतं रे कसं होतं भाऊ बायकोना राजा कसं होतं अरे मागली बायको अशी होती भाऊ तिना राजमा एक एक खुटाले 4-4 म्हशी भांडण राहायचं त्याला आता ही मागली बायको खरी त्याला येणार राजमा एकच गेला राहायचा हो सुधाकर भाऊ अरे तू याला बी काही काम होईल ना कसं ना काम ना काका यानं खा मग घुसते ना माया मग घुसलो कसे त्याला मारी मारी कंबर महिन कपता तो बी राजा होता खरं काय त्या मावलीला स्वभाव होता हा हा एक हा
कधी मी आधी रात्री आज रात्र उन्हाळी वहिनी काही सांगू वहिनी मला गल्ला पाणी द्या पाणी राहते भाऊ अरे कोण वाजता तूच करते रे. दूध नगालाच बरे ते सांगा भाऊ म्हैशी काय आपला गसागस हे जातं तुम्ही बोलू. गसागस म्हैशी होतात आता तुम्ही तू आता एक काम करतो गल्लाच भरतो तुला येईल ना पुढे हात काढ घर जाय तू मायले म्हणा 2-4 दारा मारेन दे म्हणा ना बरोबर येणे बरोबर उठवा ते काही नाही झाली मी काय म्हणायची विचार आणि तुला सगळी बटी झाली मग काय करू मी बाई मी भाजल घेऊन मी झाली अक्कल का पंढरपूरला जायचंय म्हणतं मग तर पंढरपूरला चाललंय माझे आई वडील यांना सोबत घेतो आणि सीधा पंढरपूरला निघतो नाही मग मला कसं करावं होतं पंढरपूरला मी सुचव अगं येडी का तू अगं जाईन आपल्याला पोटात वागलो खर्चा पेटाचे पद पडले 9 महिने नव्हते पोटात वागवणे त्या आईने आपला जन्म दिला त्या आईनं जन्म दिला नसता तर जगाचा बाजार आपल्याला पाहायला भेटला नसता अरे त्यांना पंढरपूर उद्या येडी तेवढं तरी पुण्य घडीन आपल्याला अरे का पुण्याकडे गरज राहू दे तसं मी एक समाजाची बसते तुला पुण्याकडे माहिती का तुले हा जे का बाबा ऐकलं पंढरपूरला घ्या मग हा तुला पुण्याकडे तुला उलटी चक्कीनं पीठ खायला पाहिजे. अरे येडी तुला माहितीये का अरे माय माऊली दुनिया दाखवली आणि बायको माऊली भजीत पावली माहिती तसं नाही हो ते कसं आहे तुम्हाला माहिती का कसं? बायको मावली दुनिया दावली माय मावली फजित पावली माय मी काय मस्त आहे. बायको माऊली काय दुनिया राहतो मायने का उपकार करेल हो एवढाच ना काय 9 महिन्यानं स्पोर्ट मध्ये काढशील बाहेर फेकी दिना हा, काय? एवढाच उपकार आहे पण तुम्हाला काय माहिती का काय? तू ना म्हणाला का मी किती वर्षी घ्या तू ना म्हणा मग तू ना म्हणा तू ना म्हणाला का मी किती वर्षी घ्या मायने सांगता आपले घाम फोडू नको इथले कधी भाऊ बहिणी बसेल ना मग तू डायरेक्ट आर्य कार्य करत एक मायने तुला हा माराव बी नाही तुले झोडाव बी नाही तुला आता हालायला लंबी पाडली तू तुम्हाला काय माहिती का तू ना म्हणाला का किती वर्ष ना तुला म्हणा लगनले 12 ना 12 1 कम 25 अहो 25 नाही 12 12 24 1 कम 25 वा 24 आता मग तुला मला जमत नाही नाही जमा चालेल तुझं ते तारच मी आता तारच तुझं ते तारच मी आता तारच ताना मग 4-5 गोदड्या फाटी घ्या तेव्हा पुढे थंडी दिन लाग्या 12 ना 12 1 कमी 12 12 24 हा 24 का 24 वर्ष आपलं लग्न नाही का हा 24 वर्षापासून आज 50 क्विंटल वजन नाही आज राहणं दररोज मला किती उपकार आहे ती बाईला घडी घडी कौतुक करा ना बरोबर आहे हा मग त्या आईनं फक्त 9 महिने दिवस पोटात ठेवून जन्म देऊन मोकळा केला मग आता तुम्हाला 50 किलो वजन रोजच भरायले मग मला किती उपकार तुला आहे किती उपकार होता पंढरपूरले मला लई चालला एवढं 50 किलो वजन उचललं म्हणजे काय तोंड नाही मग मी येत पंढरपूर तू येते पंढरपूरला बघ पंढरपूरला मी तुला नेतो पण आई वडील यांना माहित पडू देऊ नको आपण चुपचाप निघून जाऊ बर आहे की नाही तर तू आता एक काम कर पंढरपूरला जायचं पण आपल्याला पायी जावं लागेल बरं नाही मग आम्ही पाय पाय आवली पाहिजे घोडावर घोडावर लोक जनार्दन जनार्दन पायी चाललं तू म्हणते घोडावर नाही बाई मी घोडावर तुला पाय दुखतात पाय दुखतात घोडावर हा बैठ मेरे घोड़े पर बोल तुझे कहा जाना है पंढरपूर जाऊ हा घोडा लावल पैसा झटका पैसा अहो पैसा पैसा काय करायचं पैसा संपून पैसा पण टेन्शन लेवा इथला पैसा हा आपला बोबड्याला जर फोन लावा ना बापरे गड्ड्यात पैसा तडे काय हो माझ्या पुट्टीची नाव त्याच्याला कुठे होतो येडी उंदरे कत्री मारते प्लीज नाही हा आई फ्रीज आहे ना 1 रुपयाले 1 रुपया 1 रुपयाला घोडालाय हा 1 रुपयाला घोडाला आता नवरा म्हणा मी तर वशी तुरी माय बिन ना हा मग 1 रुपया मा हा 1 रुपया घोडाला ना ते नवरा तुना म्हणा नाही ले ते तुरी माय बिन ना जाय तू आपला आराम घोडा आणलो हा बसाले नको आणि मग हा येऊ का चांगलं लयच तुला तुला कोणी एवढा मोठा 1 रुपया दिले चांदी सारखा आऊन मग जाऊ का जा तिने बहिरी बायको बी म्हणे आगवना पोट नाही झाली बायको म्हणे 1 रुपयाला आणि घोडा आणा 1 रुपया मग घोडा आणा तर नवरा म्हणा नाही तर होय तुम्ही माय बहीण ना पण मी बी साला इथला आगव पोरगा 1 रुपया मग घोडा देसू 1 रुपया मग घोडा देसू नवऱ्याचा कुणाच होतो आता एक काम करा आपण फसकाला शिरपुरला चालणार शिरपुरला जास्त एखादा घोडा ले आणि मस्त पैकी लयच पंढरपूर जाणार ना आपलं लगेच निघतो आम्ही दोन एक शेतकरीचा मुलगा आहे आमच्या वर्गाने भरायला होता घोडा घेणं आणि घरात घोडं घालून घेणं म्हणून लोकांची ओरड यायला लागली आज सिरपूरचा बाजार आहे त्या घोड्याला घेतो आणि सिरपूरच्या बाजारात तिकडे टाकतो अरे घोडा
ते पूर्ण बाजारमध्ये जास्त लिखी टाकत बाजारात आलोय हा एक घोडावाला आहे त्याला त्याला घोडाला बी का थंडी भरायला काय म्हणतात राम राम हो दादा येन पाहिजे ना चांगला पूर्ण झालं त्याला आपण राम राम करतो आपलं राम राम रे म्हणतो दादा घोडा कोण आहे घोडी नाही हा घोड बाबा घोडा घोडी नाही मला माहिती आहे घोडाना मालक कोण आहे घोडा घोडी नाही त्याला मालक मी घोडाना मालक तू याला इकायला लावले का नाही फिरावं एवढा काय रागी ना कोणी कोणी मटन मसालेवाली ना मग इकडे असं नको मूत खडा होईना इकडे का बोल किंमत बोल अरे नंतर भिकारी सकाळी सकाळी तोवर जाऊ संध्याकाळी येणार का घोड्याची किंमत विचारला का घोडा पांढरा धाव का मला भिकारी समजेना झाला ए अरे रुपलला बोल रे रुपलला चला पैसा पैसा काय करतो रुपलला न बुद्धी दिवस चला पैसा पैसा काय करा खिसा पैसा मारतात नाही सकाळी म्हणजे गाव 10 रुपये राहतात नाही बोल पैसा घोड्याची किंमत इकडे 1,00,000 रुपया 1,00,000 रुपये घोडानी किंमत 1,00,000 तू घोडा इकडे ना का बरं बाजार इकडे ना रे घोडा तिकडे चेक काय तू एक काम कर फिरीस बोलते फिरी सांगा असं सांगा 50,000 बाई अवकाश शक्तिमान ना पोट नाही झाला याला मध्ये फिरीस बद्दल ठाकत कर फिरी काय म्हणजे 50,000 चेक काय मी तुला सांगत जो 12 ना पोट नाही तो 12 बाटा करील जो एक ना पोट ते एकच बात बोलेल का हो हा जो 12 पोट नाही तो 12 भाषा करी जो 1 पोट नाही तो 1 भाषा करी एकच बात बोलेल रे 50,000 1,00,000 काय देऊ नको 7,000 देतात ना का बरं तू 7,000 ना पोट नाही का 7,000 ना पोट नाही का भाषा काय करी जो 12 ना पोट नाही तो 12 भाषा करील जो एक ना पोट एकच बात बोलेल का हो तू सांगू मी सांगू हा. 1 किलो घोडं देणे माली बी घोडवलं नाही चल पुढे आता अहो म्हणा भाई 1 रुपयाला मी एक जण पोट नाही तो किती वेळ पोट ना सांग फटकरी असते बढू नका रे तू जमा बोलली पण हरकत नाही गेले 1 रुपयाला घोडे दे पण घोडे किती माग पाडत ए इकडे रे 1 रुपया मग घोडे देता का हा घोडं दे ना हा 10 म्हणतो येस बापरे काय छापर माणूस होतो बाई तो घोडा दिदी ना आता गेट पावतो ना 12 ना कोण बाई त्या कमिटी वाला मला घोडा काढत होते का मार्केट मध्ये तर या 12 ना बिल्ली 12 ना चालेल बापरे काय माणूस बेकार काय सगळं या घोडा लेनदेन या पैशाच्या याच्यात अरे तुरट माणूस की धर कम से कम 6 पाचशे रे 6 पाच रे माणूस की ठेव चला घोडी मग फुकट मग घोडले जात काय हो तर 4 ना बिल्ली बरं घोडली जाय रे ना बरं मग सगळी काठ आहे घोडं कसं मागं पाडू श्रीच आहे घोडं तो बायको म्हणे 1 रुपया मग घोडा लाईना तर नवरा म्हणे तर होत नाही माई बहीण ना साला मी 1 रुपया मग घोडा पिले रुपया मी परत होईल आता बायकोला बोलावं सर सीधा 15 रुपये निघाल का बघ चला घर बाय बाई घोडा आणला बघ मायबो काय पारी कोण आणा तो माडा लागला ना मस्त मग चल मी करू पोटी येऊ मस्त कोण आणा है ना आता तू एक काम कर काय घरात जाय ना आखणं घेऊन ये काय आखणं आणणं हाक म्हणजे काय वा तू मायनं फसणं जरा तुला आखणं मी समजते का तुम्हाला काय माहिती का अगं आखणं म्हणजे ते पंचदिवाची आरती हा, तू गुलाल नारळ अगरबत्ती का? हा. मस्त. नवीन चित्र बिले त्याला वडील गोडा रे बी गोठड्याला आता तू घोडा गोवायली मी आते माझा दुःख हरता वारता विधिन्याची सर्व पूर्वेचे एक सेंदुराची कंठे तू काय करायला गोळा पुंजी राहिली. बाई केले तू गोडा पुंजी राहिली तोंड राहिली इकडे त्याने मुक्ताबाई पुंजी राहिली ना तू बाई त्याने तोंड इकडे राहिली तू येत आहे ना बाई रिखा जेखर बाई असाल तुम्ही कावा? काय अगरबत्ती हो? नागपुरी मग पोचणार
आणि तू का ते जर नागपुडी मध्ये अगरबत्त्या घालते तू पुढे कसं होईल जुनाला कसं म्हणतात रे कशी वा कोणी जर असं नवदीचा पाळणा म्हणे नळात तेल बी हा तेल बी पुदिली हो. हा मला बी वाटले कारण मी गोळा आणले तुम्ही गोळा आणले. ऐकी नाही मग मला बी वाहिले चला आपले पंढरपूर जाणे ते बघ कधी पड वाहिले आता चांगली जमडी का तू होते मनावर काय मस्त कुकू बिलायची ना तू भारी आयडिया कर मात्र मग असंच लावतो. सीधा पंढरपूर जा हुशार गडी वाटलं आधी एक काम कर ना मग ते मागे ढोल घे ना हा. तू ते कमरले बांधले आणि काय करू? मी पुढे चाला तू पण मागे राह तू कशी कर फक्त गुगुम 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 आणि मी एक लांब बच्चा पकडा लिहिलं साला कपडा उतारी फेकजे तिथं चटीवर राह तिचा काढा तुझी बहिणी काय पाजेल फोमटिकनी बाई असेल एक काम कर पंढरपूर जाणे घर में जाय मना लंगा पोरका चोरी प्यानार चटी पट कर मग माहित असतं नाही मग अहो मला लंगा पोलका साडी तुम्हाला ड्रेस अंडर पॅन्ट हा हा तुला लंगा पोलका तू जायचे पटकन लायचे कपडा तीन बाई साला माणसं नागत तू नाही तू करू काय तर ते बाहेर माणसं बरं हो चड्डी पुटी घालून लिटर निघा साला येईल बाई ना बाई सांगायला पत्रा लंघान पोलकान चला त्या पंढरपूर जाऊ जाम लागते साधन या घोडाला उठाण्यात यायला माटा त्याला मारू नका तो मध्ये जाई ना कसं उठाडो कसं बोलो कसं सांगो का रे बाबू तुला जाऊ पालक मला सांग लय जा तू तुला पलंग टाकतो पलंग वर तुला गादी घे टाकी तुला उशी पण का ना बटन चालू तू त्याने झोपलं होतं त्याने तुला सांगा मला सांगू ना ते तू त्याला घरली जाती मस्त पलंगवर झोपाडी देती पंकन पडून दाब देती समोर टीव्ही बी चालू करून देते त्यावरतून माहीत नवरा एक काम करा तुम्ही आता एक काम करा तुम्ही आता त्या घोडावाला मला लाय आणि त्याला हा घोडावाला काय फसाडा खाला मारे जा मला सांगा. आता जसं त्या घोडावाला काय घोडावाला चला हवी का माणसं तर पै केले सांग काय झालं काय काय झालं काय काय झालं हा 2 किलोमीटर गावून तो पसारा पडे येतो ना घोडं बसली घोडा बस गे मग काय करू घोडा उठाडायला चाल हो घोडं उठाडली तू 5,000 लागते उठाडा ना काय घोडा घोडं उठाड म्हणतो तुम्ही का उठाडा म्हणा घोडं उठाडली तू 5,000 लागतील 5,000 हा उठाडा ना घोडा रे घोडं सांग चल ये तुले रोकडं पाहिजे का चेक चेक करू बरोबर सांगितलंय रोकडा पाहिजे चेक म्हणा पाहिजे रोग जर पाहिजे म्हण बायको पाहिजे असं आहे. अच्छा म्हण बायको लगेच तुला खाडी दे काय या माहिती नव्हता चल जाता भाऊजी वहिनी तुम्ही ऐक बरं तुम्ही लावले का
घोडा उठाडून काढ, वाका 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 करायला लागणार. सुटाणं कुठे नकुल बाई तो काय बोल ना उठ रे भाऊ लाकूड म्हणे. बाई दुसरे भाऊ नको जाण तेव्हा बरं आता बसा खरं मात्र 5,000 वसूल येतो. आता तू उठाडा ना 5,000 ले घोडा हो. हा मस्त बरं चला चालल्या भक्त पुंडलिकासाठी हिरा विटेवरती भक्त पुंडलिकासाठी उभारा हिरा विटेवरती धन्यवाद